ही कैरी टोमॅटो चटणी पाहिली की तोंडाला पाणी तर सुटणारच. एकदा ही चटणी खाल्ली तर रोज बनवाल. आंबट, तिखट, झणझणीत चवीची ही भन्नाट चटणी भाकरीसोबत तर अगदी मस्त लागते. कैरीची काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करायची असेल तर ही रेसिपी पूर्ण बघा आणि करा. साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे. आता आपण काही साहित्य भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी गॅसवरती मी असा पसरट पॅन ठेवलाय. त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर असे कच्च्या कैरीचे 3 तुकडे घेतलेले आहे. साधेसकटच घ्यायचे. 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो असे त्याचे स्लाइस करून घेतलेत. तर ते पसरवून ठेवायचे. त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेऊन वरून थोडंसं मीठ टाकलं की हे साहित्य लगेच भाजून होतं. त्यामुळे मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं असंच कमी आचेवरती भाजून घ्यायचं. मध्ये झाकण काढून तुम्ही हलवू पण शकता. आता इथे 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. तर आपण हे साहित्य आता पलटी करून घेऊ. तर कैऱ्या, टोमॅटो आपण सगळ्या बाजूनी भाजून घेणार आहोत. तर बघा या रेसिपीसाठी कैरी अगदी आंबट असेल ना, तर चटणीची चव सुद्धा अगदी मस्त येते. सगळं साहित्य आपण चांगलं असं भाजून घेणार आहोत. सगळं साहित्य पलटी करून झालं की परत झाकण ठेवायचं आणि दुसऱ्या साइडून सुद्धा भाजून घ्यायचं. 3 ते 4 मिनिटं लागतात दुसरी साइड सुद्धा भाजायला. कमी आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्याच्यावरती अगदी हलकेसे काळे डाग पडले तरी चालतील. आता त्याच्यानंतर आपण हे सगळं साहित्य ना एका ताटामध्ये काढून घेऊ आणि पहिल्यांदा थंड होऊ द्यायचं. 3-4 मिनिटं असं भाजलं ना, की कैरी, टोमॅटो, मिरची वगैरे लगेच शिजते. मिरचीचे असे तुकडे करून घेतलेत. त्याच्यानंतर कैरीचा आपल्याला गर असा चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. लगेचच गर निघाला जातो. त्याच्यानंतर इथे लसूण पाकळ्या आणि हे जे मी टोमॅटो घेते ती साल काढून घेणार आहे. बिया वगैरे काढून घेऊ शकता तुम्ही. साल काढून घेतली की वाटताना मध्ये-मध्ये येणार नाही. त्यामुळे साल काढून घेतली. आता हे सगळं साहित्य थंड झालंय. तर माझ्याकडे इथे चॉपर आहे. त्या चॉपरमधूनच मी हे बारीक करून घेते. तुम्ही हवं तर मिक्सरमधून सुद्धा अगदी अ, मोठं असं दरदरीत ग्राइंड करून घेऊ शकता. चॉपरनी खूप इझी पडतं आणि त्याशिवाय अगदी मोठं सुद्धा वाटलं जातं. ही चटणी अगदी बारीक वाटत नाही, तर अशी मोठीच ठेवायची असते. मी इथे मोठं वाटून घेतल्यानंतर काही साहित्य घालतीये. तर चवीनुसार मीठ, आधी पण आपण मिठाचा वापर केलेला होता. त्याच्यानंतर लाल तिखट, परत काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. तर आपण आपल्या अंदाजानुसार याचे प्रमाण ठेवायचे. तसेच इथे काही कोथिंबीर घेतली आणि अगदी अर्धा बारीक चिरलेला कांदा घेतलाय. परत एकदा आपण चॉपरनी बारीक करून घेऊ. सगळं साहित्य चांगलं शिजलेलं असतं ना, त्यामुळे बारीक वाटायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. लगेचच चटणी तयार होते. तर मस्त अशी चटपटीत काहीतरी कैरीची वेगळीच रेसिपी आहे ही आणि भाकरीसोबत मस्त लागते. गरम-गरम डाळ-भात असू दे किंवा वरण-भात असू दे, त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. स्नॅक्स सोबतही खूप छान लागते. त्यामुळे ही रेसिपी अगदी पटकन बनते आणि चविष्ट देखील आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही अशी स्पेशल कैरी टोमॅटोची चटणी नक्की करून बघा. रेसिपी आजची आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात परत अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.